चुलत बहीण म्हणाली, मला माहीत आहे तुला माझी गाडी चालवायची, पण तुला झेपणार नाही. तुझ्या दाजींना पण अजून चालवता येत नाही, तू कशी चालवणार? मी तिला म्हणालो, एक संधी तर देऊन बघ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 2 वर्ष मी माझ्या चुलत बहिणीकडे राहिलो होतो. नंतर माझी बदली झाली आणि आता मी बाहेर राज्यात राहतो. तेव्हा मी नवीनच एका खाजगी बँकेत नोकरीला लागलो होतो. मला नोकरी एका मोठ्या शहरात लागली होती. मला ज्या शहरात नोकरी लागली होती त्याच शहरात माझी दूरची चुलत बहीण निर्मला राहत होती. निर्मला त्या शहरात किरायानेच राहत होती. ती किराणा दुकान चालवायची आणि तिचा नवरा कंपनीमध्ये जात होता. मी निर्मलाला कळवलं की मला बँकेत नोकरी लागली त्या शहरामध्ये. निर्मला मला म्हणाली, चांगलं आहे, तू ये आणि माझ्यासोबतच राहा. मी निर्मलाच्या घरी गेलो आणि तिथेच राहू लागलो. निर्मला ज्या घरात राहायची ते घर काही जास्त मोठं नव्हतं. एक बेडरूम, एक किचन एवढंच घर होतं. निर्मलाचा नवरा 12 तास कंपनीमध्येच असायचा. कधी दिवसा तर कधी रात्री त्यांची ड्युटी असायची. मी निर्मलाला खूप वेळा कपडे बदलताना, कधी कधी तर कपडे नसताना बघितलं होतं. त्यामुळे माझं मन विचलित झालं होतं. मी विचार करायचो की ती माझी चुलत बहीण आहे, त्यामुळे तिच्याबद्दल माझ्या मनात असं यायला नाही पाहिजे. पण कधी विचार करायचो की चुलत बहीण तर आहे, पण खूप दूरची आहे. जेव्हा तिचा नवरा रात्रीच्या ड्युटीवर जात होता तेव्हा घरामध्ये मी आणि निर्मला दोघेच असायचो. मी तिच्याजवळ जायचा प्रयत्न करायचो. खूप वेळा मी तिच्याजवळ जायचो आणि स्पर्श करून परत यायचो. एकदा तर मी निर्मलाच्या जवळ गेलो आणि सुरू होणार तर निर्मलाने माझा हात पकडला आणि ती मला म्हणाली, मी खूप दिवसापासून बघते, तुला गाडी चालवायची आहे ना? मी म्हणालो, तसं काही नाही. निर्मला म्हणाली, अरे मला माहिती आहे तुला गाडी चालवायची आहे, पण तुला नाही झेपवणार. तुझ्या दाजींना पण अजून व्यवस्थित नाही चालवता येत, तर तू कशी चालवणार बरं? मी निर्मलाला म्हणालो, एक संधी तर देऊन बघ. निर्मला म्हणाली, बरं, मी संधी देते. जर तू गाडी व्यवस्थित चालवली तर नेहमी या गाडीचा ड्रायव्हर तूच असणार. मी आता गाडी चालवायला सुरुवात केली आणि एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवली, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा गिअरपर्यंत पोहोचलो. नंतर निर्मला म्हणाली, तू तर जुन्या ड्रायव्हरपेक्षा पण चांगली गाडी चालवतो. निर्मलाच्या चेहऱ्यावर तर खुशी होती आणि ती मला म्हणाली, आता तूच या गाडीचा ड्रायव्हर. त्यानंतर तर मला रोज पण संधी भेटू लागली. 2 वर्ष मी तिथे होतो आणि ते 2 वर्ष खूपच सुखात गेले होते. त्यानंतर माझी बदली झाली आणि नाइलाजाने मला तिथून जावे लागले. आता पण मी कधी कधी 4-5 दिवसाची सुट्टी घेऊन निर्मलाकडे जात होतो. कधी कधी तिला पण माझ्याकडे बोलवत होतो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.